नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। जनगणना 2027 केंद्र शासनाकडून जनगणना 2027च्या कामकाजासाठी प्राप्त झालेल्या निधीचे वाटप करण्याबाबत केंद्रीय जनगणना कायदा 1978 आणि जनगणना नियमावली 1990च्या कायदेशीर चौकटीच्या अधीन राहून जनगणना करण्यात येते। केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिनांक 12 डिसेंबर 2005 रोजी झालेल्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाने भारतात जनगणना 2027ला मंजुरी दिली आहे। सदर जनगणना 2 टप्प्यात करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात घराची यादी आणि घरगणना करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे। राज्यात जनगणना 2027चे पहिल्या टप्प्याच्या कामकाज दिनांक 16 मे 2026 ते दिनांक 17 जून 2026 कालावधीत पार पडले। उपरोक्त 3, 4, 5, 6 येथील केंद्र शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनास जनगणनेच्या कामाकरता एकूण अक्षर रुपये 256,37,953 इतका निधी प्राप्त झाला आहे। तसेच यावर्षीची शिल्लक निधी अक्षर रुपये 52,46,021 इतका आहे। अशा प्रकारे जनगणना 2027 करता एकूण रुपये 360,59,83,974 इतका निधी PFMS प्रणालीशी स्टेट नोडल खात्यामध्ये उपलब्ध आहे। सदर निधी संबंधित जिल्हा व महानगरपालिका यांच्या जनगणना पहिल्या टप्प्याकरता वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। याबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्णय घेत आहे। राज्यात जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याचं कामकाज दिनांक 16 मे 2026 ते दिनांक 14 जून 2026 कालावधीत पार पडलं। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याअंतर्गतच्या खर्चामध्ये जनगणना प्रगणक व पर्यवेक्षक, जनगणना अधिकारी, कर्मचारी यांचे मानधन, बाह्यस्त्रोत, मनुष्यबळ मोबदला, जनगणना प्रशिक्षकांचे मानधन, प्रशिक्षण भत्ता, प्रशिक्षण खर्च, संगणक व तत्सम साहित्य खर्च, भाडेतत्त्वावरील वाहन इंधन खर्च, आकस्मिक निधी इत्यादी बाबींचा समावेश आहे। उपरोक्त 1 व 2 येथील केंद्र शासनाच्या परिपत्रकाने वरील नमूद बाबीकरता राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय खर्चाच्या मर्यादा विहित केलेल्या आहेत। उपरोक्त वाचा 3, 4, 5 व 6 येथील केंद्र शासनाच्या आदेशाने राज्य शासनाच्या PFMS प्रणालीद्वारे एकूण अक्षर रुपये 256,37,37,953 इतका निधी उपलब्ध करून दिला आहे। तसे यापूर्वी शिल्लक निधी रुपये 52,52,46,021 इतका आहे। अशा प्रकारे जनगणना 2027 करता रुपये 308,59,83,974 इतका निधी PFMS प्रणालीवर स्टेट नोडल खात्यात उपलब्ध आहे। सदर निधीतून जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात कामकाजा अंतर्गत जनगणना अधिकारी, कर्मचारी, प्रगणक व पर्यवेक्षक यांचे मानधन, बाह्यस्त्रोत, मनुष्यबळ मोबदला, जनगणना प्रशिक्षकाचे मानधन, प्रशिक्षण भत्ता, प्रशिक्षण खर्च, संगणक व तत्सम साहित्य खर्च, भाडेतत्त्वावरील वाहन खर्च, आकस्मिक निधी इत्यादी घटकाकरता संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त, महानगरपालिका यांना 295,12,00,000 इतका निधी सोबत जोडल्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। सदर निधी जिल्हाधिकारी, आयुक्त, महानगरपालिका यांनी PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे। निधी वितरणाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सदर प्रयोजनासाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये वितरित केलेली रक्कम प्रत्यक्ष जमा झालेली आहे याची निश्चिती करूनच प्रत्यक्ष खर्चाचे देयके PFMS प्रणालीद्वारे अदा करावी। सदर प्रयोजनासाठी खर्च करताना रजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त, गृहमंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तसेच संचालक जनगणना कार्यालय मुंबई यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून जिल्हाधिकाऱ्यांनी व आयुक्त, महानगरपालिका यांनी जनगणना 2027च्या बाबीसाठी खर्च करावा। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।